राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची प्रचार सभा राज्यमंत्री नामदार नरहरी झिरवळकर साहेब यांच्या उपस्थितीत संपन्न। नेवासा नगरपंचायतच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरदार चालू असून सर्वच उमेदवार आपापल्या पद्धतीने शक्ती प्रदर्शन करत आहे। नेवासा शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्या पक्षाच्या प्रचार रॅलीचे जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले, तर औदुंबर चौकात सभेचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेवासा तालुक्याचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे लाभले। यावेळी नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार सचिन कडूसह सर्व नगरसेवक पदाचे उमेदवारांची ओळख परेड करण्यात आली, तर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन कडू यांनी आपल्या भाषणातून सांगितले की नेवासा शहराचा विविध प्रकारचा विकास करायचा आहे। एकदा नवीन चेहऱ्याला संधी द्या। नेवासाचा कायापालट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाने विकास घडवून नेवासा शहर स्मार्ट शहर बनवायचे आहे। मी काय करणार आहे शहरासाठी, कुठला विजन घेऊन तो आपल्या समोर येत आहे, तर नगराध्यक्ष मला काय व्हायचंय, तर त्याचे खरं कारण म्हणजे स्वच्छ व सुंदर शहर, त्यानंतर आपलं त्रिभुवनी पवित्र क्षेत्र, ते आपलं संत ज्ञानेश्वर यांच्या पदस्पर्शाने पावन भूमीत झालेली ही भूमी, तर या भूमीची सेवा करण्याची संधी मला नेवासा शहराने द्यावी असं मी सर्व जनतेला एक आवाहन करतो। आणि ह्या माझ्यासारख्या तरुण नेतृत्वाला जर तुम्ही संधी दिली तर नक्कीच मी हे सोनं केल्याशिवाय राहणार नाही। तर मी सर्व नेवासकरांना एक पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो की शहरवासियांनो थोडे डोळे उघडा। आता माझ्यासारख्या तरुणांच्या हाती जर तुम्ही हे एक संधी दिली, नगराध्यक्ष रूपाने मला जर एक काम करण्याचं तुमचा जनसेवक म्हणून जर संधी दिली तर 100% मी तुम्ही नगरसेवक, तुम्ही नगराध्यक्ष राहा। थोडक्यात मी म्हणणार अध्यक्षाचा झालो तर मी नाही राहणार, तर प्रत्येक नेवासातला नागरिक हा नगराध्यक्ष होईल। आणि त्यांनी मला रात्रीच्याही फोन केला की दादा असं आमचं काम आहे, तर निम्म्या रात्री त्यांच्या हाकेला ओ देऊन मी तिथं हजर असेल। काही असू द्या, वीज, रस्ते, पाणी, स्वच्छता, सगळ्यांना हक्काचे घर, व्यापारी संकुल असेल, शिक्षण असेल, जन आरोग्य असेल, रोजगार असेल, क्रीडा संकुल असेल, महापुरुषांचे पुतळे असतील, स्वच्छतागृह असतील, ज्येष्ठ नागरिकांसाठी डोलाची सोय करणार, वायफाय सुविधा देणार, सौर सिटी, भ्रष्टाचार मुक्त शहर, सुरक्षा, नेवासा शहरातील प्रत्येक प्रभागात महत्त्वाच्या ठिकाणी डिजिटल कॅमेरे बसवून पोलीस यंत्रणा सुसज्ज ठेवणार। यावेळी युवा नेते अब्दुल भैया शेख व माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी राज्यमंत्री नामदार नरहरी झिरवळकर म्हणाले की नामदार अजित पवार अर्थ खाते सांभाळत असून त्यांच्याच नियोजनाने नेवासा शहराचा परिपूर्ण विकास करू। नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन कडूसह सर्व नगरसेवकांना भरघोस मतांनी निवडून द्या व नेवासा शहराचा विकास घडवा, अशा अनेक गोष्टीवर त्यांनी मार्गदर्शन केले। निमित्ताने आपली जाहीर सभा झाली, काय सांगणार? नेवासा नगर परिषदेच्या अंतिम टप्प्यातलं जे काही प्रचार सभा होती त्या निमित्तानं आदरणीय माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे पाटील आणि अब्दुल भाई तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दादांवर श्रद्धा असणारे सर्व नेते कार्यकर्त्यांनी आज या ठिकाणी मला बोलवलं होतं। ते आल्यानंतर माझा फारसा परिचय जरी नसेल तरी नावाने सगळ्या ठिकाणी मला वाटतं मला ओळखतात आणि मग दादांनी यावं असा त्यांचा सगळ्यांचा आग्रह होता, परंतु आज कामाच्या व्यापात दादांना शक्य नाही झाला आणि म्हणून मी येऊन तमाम मतदार बंधू भगिनींना विनंती केली आणि आपल्याही माध्यमातून त्या ठिकाणी विनंती करतो की या ठिकाणी जे दिलेली जी काही नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असेल किंवा पाठीमागचे सदस्य तुमच्या नगरसेवक पदाचे उमेदवार असतील, मग त्यातलं युवा युवती यांना सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचं सगळ्या समाजाला त्या ठिकाणी संधी देण्याचं काम आदरणीय बाळासाहेबांनी त्या ठिकाणी केलंय। आणि बघितलं तर सगळे युवक आहेत, उच्च शिक्षित सुद्धा आहेत, का MSc केमिस्ट्री सुद्धा झालेला एक उमेदवार मला त्या ठिकाणी पाहायला मिळाला। असे सगळेच क्वालिफाईड लोक जेव्हा दिलेत तर मी जनतेला विनंती करेल का असं आपल्या नशिबाने ह्या एवढ्या काही ठिकाणी काही लोक नोकरी करू शकत होते, काही व्यवसाय करू शकत होते, परंतु त्यांच्या अगदी रक्तात जी समाजसेवा भिनलेली आहे, तर एक वेळा जनतेनं त्यांच्यावर विश्वास टाकावा अशी मी त्यांना विनंती करतो। आणि दादांनी ज्या पद्धतीनं आपल्याला त्या क्लिपच्या माध्यमातून शब्द दिला का तुम्ही ह्यांच्यावर विश्वास टाका, यांना निवडून द्या, त्याच्यानंतरची संपूर्ण जबाबदारी ही माझे आमदार बाळासाहेब यांची असेल आणि त्यांना मदत करायला दादा त्या ठिकाणी कुठंच कमी पडणार नाही, अशा पद्धतीचं अनेक
उदाहरणं त्या ठिकाणी आपण पाहिले. दादा शब्द देतात, ते पाठीमाग कधीच घेत नाहीत. अशा दादांच्या नेतृत्वाला आपण सगळ्यांनी मान्य केलेलंच आहे. परवाच्या मतदानारूपानं त्या ठिकाणी सगळेच्या सगळे जे काही सदस्य आहेत किंवा नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत, त्याच्यात सगळ्यांच्या निशाण्या घड्याळ आहेत. एकाच बेळेताईंची निशाणी कपबशी आहे, पण ते आपल्याबरोबरच आहेत, तर त्यांना सुद्धा भरघोस मतांनी त्या ठिकाणी निवडून द्यावं असं आव्हान, विनंती मी आपल्या माध्यमातून जनतेला करतो. थांबतो. धन्यवाद. या कार्यक्रमाचे आभार भाऊसाहेब फुलारी यांनी मानले. या सांगता सभेला मोठ्या संख्येने लाडक्या बहिणी व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.